एकीकडे जुनी झाडं तोडून सिमेंटची जंगलं उभी केली जात असल्याचं आपण पाहतोय, तर यवतमाळमध्ये चक्क एका झाडामुळे शिंदे कुटुंब मालामाल झालंय। आजोबांनी शेतात लावलेल्या एका झाडामुळे शिंदे कुटुंबाला 1 करोडची लॉटरी लागली। याचं सविस्तर म्हणजे यवतमाळमधील पुसद तालुक्याच्या खर्शी गावातील केशव शिंदे यांची वडिलोपार्जित 7 एकर जमीन आहे। या शेतात त्यांच्या वडिलांनी एक रक्तचंदनाचं झाड लावलं होतं। हे झाड शेताच्या बरोबर मध्यभागी लावलं होतं, पण 2014 पर्यंत हे झाड नेमकं कसलं आहे याची कल्पना देखील शिंदे यांना नव्हती। वर्धा, यवतमाळ, पुसद, नांदेड हा रेल्वे मार्ग केशव शिंदे यांच्या जमिनीतून जात असल्याने रेल्वे विभागानं त्यांची जमीन संपादित केली आहे। या जमिनीचा मोबदला त्यांना देण्यात आलाय, पण या रक्तचंदनाच्या झाडाचा मोबदला देण्यास रेल्वेने नकार दिला। हा मोबदला न मिळाल्याने केशव शिंदे यांचा मुलगा पंजाब शिंदे याने कोर्टात याचिका दाखल केली आणि अखेर 1 वर्षानंतर त्यांच्या या लढ्याला यश मिळालं। शिंदे कुटुंबानं या झाडाचं स्वतः मूल्यांकन केलं होतं। या रक्तचंदनाच्या झाडाची किंमत तब्बल 4,94,00,000 एवढी निघाली। रेल्वे विभागानं एवढी रक्कम देण्यास नकार दिल्याने 7 ऑक्टोबर 2024 ला पंजाब शिंदे यांनी कोर्टात धाव घेतली आणि या झाडाची मूल्यांकन करण्याची मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे विभागाला सूचना दिली। मूल्यांकन पूर्ण होईपर्यंत कोर्टात 1 कोटी रुपये जमा करण्याचे आदेशही देण्यात आलेत। रेल्वे विभागामार्फत मूल्यांकन होईपर्यंत रक्तचंदनाच्या झाडाची किंमत आणखी वाढण्याची शक्यता आहे। शेताच्या मधोमध असलेलं हे झाड आपल्याला एवढे पैसे देऊ शकतो याची कल्पना देखील केशव शिंदे यांनी कधी केली नसेल, पण केशव शिंदे यांची मुलं, नातू यांनी हे झाड जोपासल्याने त्यांना हे फळ मिळालंय। तुम्हीही जर निसर्गप्रेमी असाल आणि असं एखादं झाड तुमच्या शेतात असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा। ऑन मीडियाच्या पेजला फॉलो करा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।